भावांनो घेतलं बघा 17 Pro Max. म्हणलं होतं ना 2 दिवसात घेणार. अरे तू खरंच घातलं मोबाईल? अरे मला वाटलं मस्करी करतोय. हा ना. अरे एवढ्या महागाचा कसं काय घेतलाय तू? काय नाही 2 दिवस जेवलं नाही आणि घरच्यांशी बोललं नाही, लगेच घेऊन दिला. मी पण असंच केलं तेव्हा मला घरच्यांनी 13 घेऊन दिलंय. अरे साहिल, एवढ्या 1.5 लाखाच्या फोनची गरज होती का पण तुला? काय नाही भाऊ, तो 14 ला जुना झाला होता. अरे तुझे वडील तर ते आपल्या इंडस्ट्रियल कंपनीत कामाला आहेत ना? हो तिथंच आहेत कामाला. त्यांना पगार किती असेल? 25-30 हजार आहे पगार. ऐक ना, मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुला वडिलांनी मोबाईल घेऊन दिला ना तेव्हा तुझे वडील खुश होते का रे? कुठलं खुश, 2-4 दिवस झालं मागे लागलं होतं, मग बळबळ लोनवर घेऊन दिलाय. म्हणजे थोडक्यात तुझ्या वडिलांची इच्छा नसताना पण तू बळजबरीने मोबाईल घ्यायला लावला ना त्यांना? अरे भाऊ आजकाल असंच करावं लागतं, नाहीतर प्रेमाने तर घरचे काहीच घेऊन देत नाहीत. अरे भाऊ तू पण कधी तर केलं असेल की असं घरच्यांबरोबर? नाही रे दादा, कारण आमच्या वेळेस असा ट्रेंड नव्हता. आमच्या वेळेस आहे ना, साधी पेन्सिल जरी मागायची म्हटलं ना तरी पण आम्ही 100 वेळा विचार करायचो. भाऊ तो जमाना गेला की आता. अरे मित्रा, आमचा जमाना विमाना काय गेला नाही अजून. फक्त तुमची जी आत्ताची पिढी आहे ना, या पिढीने हा ट्रेंड चालू केलाय. तुम्ही लोक काय करता माहिती का? आईबापाचा अजिबात विचार करत नाही. फक्त आपल्या स्टेटससाठी, मित्रांमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी आईबापाला आहे ना तुम्ही मजबूर करून टाकता एखादी गोष्ट घेण्यासाठी. की एकदा आहे ना जरा शांत डोक्याने विचार करा की आपला बाप कशी मेहनत करतो. तो स्वतःला कधी एखादा कपडा तरी घेतो का रे? आता तुला त्याने 1.5 लाखाचा मोबाईल घेऊन दिलाय, पण तुझा 1.5 लाखाचा मोबाईल त्याने लोनवर घेतलाय. 1-2 वर्ष त्याला तुझे हप्ते फेडायला लागणार आणि ते हप्ते फेडण्यासाठी तो बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत राहणार आणि कुठेतरी एखादा अजून वाढीव काम करणार. पण तुम्हाला याची किंमत कधीच कळणार नाही. जेव्हा तुम्ही बाप होताल ना तेव्हा तुम्हाला याची किंमत कळेल. आणि तुमच्या आईबापाने तुमच्यासाठी एवढं करून पण शेवटी तुम्ही त्यांनाच नावं ठेवता. आणि चुकी तुमची नाही आहे, ही चुकी तुमच्या आईबापांची पण आहे. ते काय करतात, तुमचा प्रमाणापेक्षा जास्त लाड करतात आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या डोक्यावर चढून बसता. अरे तुम्हाला 2 पैसे कमवायची अक्कल नसती, पण एवढ्या महागड्या गोष्टी घ्यायची बरोबर अक्कल येते. आता एक काम कर, 2 पैसे कमवायचं कुठं तर पार्ट टाइम जॉब कर. कॉलेज करता आहे ना कुठं तर पार्ट टाइम जॉब करायचा प्रयत्न कर आणि त्याचे मोबाईलचे पुढचे हप्ते आहेत का ते हप्ते तू फेड. म्हणजे कुठंतरी ना बापाला तुझा हातभार लागेल. नाही भाऊ तू बरोबर बोलतोय. अरे तुझ्या वडिलांना 25,000 पगार आहे. आता त्या पगारामध्ये ते तुझ्या मोबाईलचा हप्ता भरणार, घर चालवणार का तुझ्या शिक्षणाचा खर्च करणार, याचा तरी थोडासा विचार करायचा ना मित्रा. हा भाऊ पटलं मला तुमचं. आता कुठेतरी पार्ट टाइम जॉब बघतो आणि हप्ते फेडायचं बघतो.